भारत व अन्य देश या पाठाचा अभ्यास करूयात. भारताच्या शेजारील राष्ट्रांविषयी माहिती घेऊयात. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, चीन, मालदीव हे भारताच्या शेजारील देश आहेत. भारतीय उपखंडात या देशांमध्ये भारत आर्थिकदृष्ट्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकसित देश आहे. आकाराच्या दृष्टीने मोठा असणारा भारत आशियाई राष्ट्रांमध्ये प्रभावी आहे. भारत आणि पाकिस्तान संबंधाविषयी माहिती घेऊयात. भारत आणि पाकिस्तान तणावपूर्ण संबंधाची कारणे पाहूयात. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काश्मीर प्रश्न, परस्परांविरुद्ध असलेला दृष्टिकोन, अण्वस्त्रविषयक संघर्ष, सर क्रीक सागरी क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद आणि दहशतवादी कारवाया. यामुळे भारत आणि पाकिस्तान यामध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली युद्ध पाहूयात. 1965चे युद्ध काश्मीर प्रश्नावरून झालेले होते. 1966 साली ताशकंद करार होऊनही तणाव कमी झाला नाही. 1971चे बांगलादेश निर्मितीवरून झालेले युद्ध. 1972 साली सिमला करारात देवाणघेवाणीसाठी नवा आराखडा तयार करण्यात आला. 1999 साली कारगिलमध्ये सैन्य घुसवल्यामुळे युद्ध झाले. भारत आणि चीन संबंध पाहूयात. भारत आणि चीन तणावाची कारणे पाहूयात. सीमा प्रश्न, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजेच अरुणाचल प्रदेश यावर चीनचा दावा आहे. त्यावरून 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. तिबेटचा दर्जा, स्वायत्त असणाऱ्या तिबेटमधील चीनचे लष्करी नियंत्रण वाढत चालल्याने दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला. ही बाब भारत चीन संघर्षाला कारण ठरली आहे. संबंधात सुधारणा, सीमा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली. व्यापारी संबंध बळकट झाले. व्यापार वाढीमुळे रशिया, चीन व भारत यांच्या चर्चेच्या फेऱ्यांमुळे संबंधात सुधारणा होत आहे. भारत आणि अन्य शेजारील राष्ट्रे यामध्ये अफगाणिस्तान, तालिबान संघटनेच्या दहशतवादामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शांतता, सुरक्षितता व स्थैर्य आणणे, हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे, दळणवळणाच्या सोयी, रस्ते बांधणी, विज्ञान व तंत्रज्ञानात सहकार्य, शाळा, आरोग्य, सिंचन प्रकल्प उभारणी या बाबतीत भारताची मदत अफगाणिस्तानला झाली. भारत आणि बांगलादेश यांविषयी माहिती घेऊयात. पाकिस्तानच्या भाषिक व राजनैतिक अत्याचारामुळे पूर्व पाकिस्तानात बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला. भारताच्या मदतीने 1971 साली स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. पाणी वाटप आणि सीमारेषा यासंबंधी करार झाल्यामुळे संघर्ष संपला. व्यापारी संबंधात वाढ झाली. भारत आणि श्रीलंका यांचे संबंध पाहूयात. श्रीलंकेतील तमिळ लोक व सरकार यांच्यातील संघर्षामुळे अस्थिरता निर्माण झाली. भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी शांतीसेना पाठवली. सागरी क्षेत्रात श्रीलंकेशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले. भारत आणि नेपाळ संबंध पाहूयात. 1950 साली भारत नेपाळ मैत्री करार झाला. या कराराने नेपाळी नागरिकांना भारतात सहजतेने प्रवेश, सरकारी नोकरी व उद्योग करण्यास परवाना मिळाला. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्न, ऊर्जा व व्यापार यासाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. 2015च्या भूकंपात भारताने नेपाळला मोठी मदत केली. भारत आणि भूतान संबंध पाहूयात. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. येथील पाण्याच्या स्रोताचा उपयोग वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी करण्यात भारताची मोठी मदत होते. भारत आणि म्यानमार यांच्यातील संबंध पाहूयात. आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार म्हणून म्यानमारला ओळखले जाते. या भागात विकसित होणाऱ्या लोहमार्ग व महामार्गामुळे मध्य, दक्षिण व आग्नेय आशिया जोडले जातील. व्यापारी व आर्थिक देवाणघेवाण वाढेल. भारताला नैसर्गिक वायूची आयात करता येईल. मालदीव आणि भारत संबंध पाहूयात. 1981 पासून व्यापारी संबंध सुरू झाले. पायाभूत क्षेत्रांचा विकास, आरोग्य, दळणवळण
या क्षेत्रात भारताची मदत होते. 2006 पासून संरक्षण क्षेत्रातही मदत होते. अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पर्यटन या क्षेत्रात दोन्ही देशात करार आहेत. दहशतवादाशी लढण्यात भारताचे सहकार्य असते. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पाहूयात. भारत आणि अमेरिका सुरुवातीपासून व्यापारी संबंध आहेत. अनेक भारतीय उद्योग व्यवसायासाठी, नोकरी व शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. अमेरिकेशी सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले आहेत. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यावर अमेरिकेशी व्यापारी व सुरक्षाविषयक संबंधात वाढ झाली. 1998 साली भारताने केलेल्या अणुचाचण्यांमुळे या संबंधात तणाव आला. दोन्ही राष्ट्रातील चर्चेच्या अनेक फेऱ्यातून भारत हे अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटू लागल्याने या संबंधात सुधारणा झाली. 2005 साली भारताचा अमेरिकेशी संरक्षण सहकार्याचा करार झाला. हा नागरी अणुसहकार्य करार प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यात झाला. 2008 मध्ये या कराराला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने मान्यता दिली. गेल्या 5 वर्षात भारताचे अमेरिकेशी सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध वाढत आहेत. भारत आणि रशिया संबंध पाहूयात. सोव्हिएत युनियन असतानापासूनच भारताचे मैत्रीचे संबंध आहेत. 1971 साली शीतयुद्ध काळात भारत रशिया मैत्र करार झाला. संरक्षण विषयक, तंत्रज्ञान विषयक व आर्थिक सहकार्याला चालना मिळाली. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर 1996 नंतर पुन्हा संबंध सुधारले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात दोन्ही देशांचे संयुक्त प्रकल्प उभे राहिले आहेत. भारत व युरोपीय राष्ट्रे यांच्याबद्दल माहिती घेऊयात. जर्मनी व फ्रान्स ही राष्ट्रे तंत्रज्ञान क्षेत्रात भारतात मोठी गुंतवणूक करतात. युरोपीय राष्ट्रातून भारताला शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञान मिळते. भारत या राष्ट्रात अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान निर्यात करतो. दहशतवाद, ऊर्जा संशोधन, रेल्वे इत्यादी अनेक क्षेत्रात भारताने युरोपीय राष्ट्रांशी करार केले आहेत. युरोपीय युनियनची 1 नोव्हेंबर 1993 साली नव्याने रचना करण्यात आली. युरोपीय राष्ट्रांच्या या संघात सध्या 28 युरोपीय राष्ट्रे आहेत. भारत व आफ्रिका खंड याविषयी माहिती घेऊयात. वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या आफ्रिकन राष्ट्रांशी भारताचे मैत्रीचे संबंध आहेत. आफ्रिकेतील तरुण वर्गाचा विकास, शिक्षण, कौशल्ये, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती विकास, पर्यटन इत्यादी क्षेत्रात भारताचे सहाय्य होते. भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकन राष्ट्रे भागवू शकतात. 2015 साली भारतात आफ्रिका भारत शिखर परिषद झाली. 54 राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि इंडो पॅसिफिक संबंध पाहूयात. इंडो पॅसिफिक क्षेत्रात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांचा समावेश होतो. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ संबंध असून या देशातील अनेक कंपन्यांनी भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ, तस्करी अशा क्षेत्रात भारताचे ऑस्ट्रेलियाशी करार झाले आहेत. पायाभूत सुविधा, अणुऊर्जा, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात जपान भारताला मदत करतो. जपान भारताला सागरी क्षेत्र विकास आणि सुरक्षेसाठी आर्थिक व तांत्रिक मदतही देतो. भारत व आग्नेय आशिया संबंध पाहूयात. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार इत्यादी आग्नेय आशियाई राष्ट्रांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यावर या संबंधात अधिक वाढ झाली. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याच्या धोरणाला पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट म्हणून ओळखले जाते. 2014 नंतर हे धोरण कृती करा, ॲक्ट ईस्ट नावाने ओळखले जाऊ लागले. भारत व पश्चिम आशिया यांचे संबंध पाहूयात. पश्चिम आशियातील इराण, बहारीन, कुवेत इत्यादी राष्ट्रांकडून भारताला तेलाचा पुरवठा होतो. नैसर्गिक वायूचाही पुरवठा होतो.
इस्रायलकडून भारताला संरक्षणविषयक सामग्री मिळते. भारतातील अनेक तरुण नोकरी व उद्योगांसाठी पश्चिम आशियाई देशात जातात. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे व स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास एकमेकांच्या मदतीने करणे हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे प्रमुख उद्देश आहेत.